नमस्कार, मी प्रसन्न जोशी. एबीपी माझाच्या आयोजित या अतिशय खास अत्यंत महत्त्वाच्या मराठा आरक्षणावर गोलमेज परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि या उपस्थितांचं सुद्धा स्वागत. ही परिषद यासाठी महत्त्वाची आहे, आतापर्यंत यापूर्वी सुद्धा अशीच परिषद आम्ही आयोजित केली होती. तोपर्यंत काही गोष्टी बाबी समोर येणं अपेक्षित होतं. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं नव्हतं. अधिवेशन आता सुरू झालेलं आहे. हा मुद्दा विधानसभेत अधिकृतरित्या पोहोचलाय. मात्र अजूनही हा अहवाल पटलावर आणण्यात आलेला नाही आणि स्थिती अशी आहे की हा अहवाल पटलावर येईल का याबद्दल सुद्धा दोन मतं आहेत. अजित पवार आज म्हणाले की असा जर का पटलावर अहवाल आणला तर काही संघटना या तयारीत आहेत की पटलावर आणल्या या आरक्षणाला चॅलेंज करायचं, त्यामुळे हा आणण्यात येऊ नये. चंद्रकांत पाटलांनी सुद्धा काहीशी अशीच भूमिका घेतलेली आहे की गेल्या खेपेला म्हणजे नारायण राणे समितीच्या वेळी सुद्धा पटलावर तो अहवाल, तो रिसर्च रिपोर्ट न आणता थेट कॅबिनेट कमिटीमध्ये तो मांडण्यात आला होता आणि त्यामुळे अहवाल आणण्यात यावा की नाही याबद्दल आम्ही विचार करू. त्यामुळे जी एक अपेक्षा होती की हिवाळी अधिवेशनामध्ये हा अहवाल मुळामध्ये पटलावर सादर केला जाईल आणि एकदा पटलावर सादर झाला की तो सगळ्यांसाठी खुला होतो, तो आपल्या सगळ्यांना मिळतो, त्याची अधिकृत कॉपी मिळते, ते आता मार्ग सध्या तरी बंद झालेले आहेत. त्यामुळे काही बाबतीत जेवढी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे आणि राज्य सरकारने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या मुद्द्यांवरती आधारित आपल्याला चर्चा करायची आहे. काही बेसिक मुद्दे मात्र त्या अहवालात असोत किंवा नसोत ते मात्र कायम आहेत. 52% मर्यादा, ओबीसी का एससीबीसी, मराठा की कुणबी, 50% आत का 50% बाहेर वेगळा वर्ग, हे काही मुद्दे आहेत की ज्याबद्दल आपण अगदी खात्रीशीररित्या ते मुद्दे घेऊन चर्चा करू शकतो. कारण ते मुद्दे वगळून ही चर्चाच पुढे जाणार नाही, तो अहवाल सुद्धा पुढे जाऊ शकत नाही. आणि यावरती बोलण्याकरता आज आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत इथे आहेत प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सराटे, मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि पूर्वीपासून या आंदोलनांमध्ये ज्यांचा सक्रिय सहभाग होता. याचिकाकर्ते विनोद पाटील, गेल्या काही दिवसांपासून वृत्तवाहिन्यांवरच्या चर्चेत मराठा आरक्षणाची भूमिका लावून धरलेले विनोद पाटील आहेत. माझे उजव्या हाताला आहेत प्राध्यापक श्रावण देवरेजी, ओबीसी अभ्यासक आहेत, आरक्षण प्रश्नाचे अभ्यासक आहेत, आणि चंद्रकांत बावकर आहेत, ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा सराटेंपासून सुरुवात करेन. सराटेजी, मी कार्यक्रम सुरू होताना सुद्धा तुम्हाला विचारलं, मुद्दा असा होता, अजित पवार म्हणालेले आहेत की 52% धक्का न लावता आरक्षण देण्यात यावं आणि जवळपास ही भूमिका सगळेच राजकीय पक्ष पॉलिटिकली करेक्ट स्टँड म्हणून अशीच भाषा वापरत आहेत, 52% धक्का लावू नका. मी लोकसत्तामध्ये आज आलेली आपली तुमचा कोड दिलाय मला, तुम्ही तो करेक्ट करू शकता, ज्यामध्ये आपण म्हणालेला आहात की 50% मर्यादेतच आरक्षण देण्याची मागणी आता जोर धरू लागली. हे आरक्षण न्यायालयात टिकावं अशी आमची भूमिका असल्याचं आरक्षणाचे अभ्यासक व मराठा संघटनांसाठी काम करणारे डॉक्टर बाळासाहेब सराटे यांनी सांगितलंय. माझा आपल्याला प्रश्न आहे की तुम्ही किंवा सकल मराठा समुदायाचे प्रतिनिधी यांना या आरक्षणाच्या मध्ये 50% आतल्या ओबीसीमध्ये समावेश करावा, ही तुमची भूमिका आहे? पहिल्यांदा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सर, की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा आता कायदेशीर दृष्ट्या एका नव्या वळणावर पोहोचलेला आहे. आपण जे 2-3 वर्षापूर्वी मराठा आरक्षणाची कल्पना करत होतो तशी आता परिस्थिती नाहीये. आपल्याला सगळ्यांनाच ही भाषा थोडीशी बदलावी लागेल मराठा आरक्षणाच्या बाबत विचार करताना. मूलतः सगळं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या सरकारने म्हणजे न्यायमूर्ती गायकवाड आयोगांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला. त्या आयोगाने एक अभ्यास केलेला आहे. मराठा समाजाचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेपण, प्रतिनिधित्व अपुरा आहे, हे सगळं आता अधोरेखित केलंय आणि ते सरकारकडे सादर झालं. त्याची पुढची प्रक्रिया असते की सरकारने या आयोगाच्या शिफारसी स्वीकारत, सरकारने घोषित केलंय की आम्ही त्या सर्वस्वी स्वीकारत आहोत. म्हणजे आता कायदेशीर दृष्ट्या, वैधानिक दृष्ट्या घटनेचं जर 15(4) आणि 16(4) कलमाचा जर आधार घेतला तर मग आता कोण व्यवस्थित कायद्यात बसून आरक्षणाचा दावा करू शकतं? तर मराठा समाजाला तो आता हक्क आयोगाने आणि सरकारने दिलेला आहे. सरकारने जर आम्हाला आरक्षण देऊ केलं नसतं तर मग कायदेशीर दृष्ट्या आमचा दावा थोडा कमी पडला असता. सरकारने कारण याच्यामध्ये सरकारला वाटलं पाहिजे की यांना काहीतरी द्यायचंय, असं 15(4) आणि 16(4)चं हे आहे, म्हणजे मॅन्डेट आहे. त्यामुळे सरकारला वाटलेलं आहे, म्हणजे आम्ही आता एक पाऊल लिगली पुढे गेलो आहोत. आता महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम काय आहे की 50%च्या वर आरक्षण दिलं तर टिकेल की नाही टिकेल, हे ज्योतिषाचा प्रश्न नाहीये, हा घटनात्मक चौकटीचा प्रश्न आहे. इंदिरा सहानीमध्ये 92 साली जे कॅटेगरिकली सांगितलेलं आहे की 50%च्या आत आरक्षण ठेवणं हा रूल आहे. बरं, त्याच्यामध्ये 2 शब्द वापरतात, एक सावंत साहेबांनी पण वापरलेले आहेत, एक्सेप्शनल सिच्युएशन आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस.
आता ह्या गोष्टी ज्या आहे ना, ह्या अचानक उद्भवणाऱ्या नसतात. ही एक्सेप्शनली घडणारी गोष्ट असते, ती फार थोड्या प्रमाणात असते, जिच्यावर कोणी डाऊट घेत नसतो. अशाला एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस म्हणतात. उदाहरणार्थ केरळचा भूकंप आला, त्यांना आपण दिलं आरक्षण, तर कोणी त्याच्यावरती डाऊट घेणार. मराठा समाजाचा एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेसची गरज आहे का? नाही, कारण त्यांनी लिगली सगळी प्रक्रिया पूर्ण करून आता इथपर्यंत आपला प्रवास झालेला आहे आणि सरकारने त्यांना आरक्षण देण्याची भूमिका जाहीर केलेली आहे. मग आता मराठा समाजाला 50% वर का 50% आत हा प्रश्न मराठा समाजाजवळ आता नाहीये. मराठा समाजाला जे काही आरक्षण मिळेल ते पूर्णपणे कायदेशीर आणि घटनेच्या चौकटीत आणि कोर्टात टिकणारच आरक्षण आता सरकारने कायदा केल्यानंतर मिळणार आहे. पण हे आरक्षण जर दुर्दैवाने कुठे कोर्टात गेलं, विरोधक जर याचे कोर्टात घेऊन गेले, मी पुन्हा एकदा यांच्या समोर घोषित करतो की यांच्याकडून आम्हाला कुठलीही भीती नाहीये. हे तर आमचे फार सम परिस्थितीत असलेले बांधव आहेत. ओबीसी बांधव कोर्टातही जाणार नाही. ते कितीही बोलले तर आम्हाला ते फार विरोधही करीत नाही. ते सगळं आम्हाला कल्पना आहे त्याची, कारण ते समान परिस्थितीत आहे, समान प्रश्न आहे आमचे त्यांचे. पण 50% वर आरक्षण दिलं तर याच्यामध्ये मुख्यत्वे ब्राह्मण समाजाकडून आमच्या विरोधात कोर्टात केस व्हायची आणि त्याच्याबद्दल मी ठाम सांगू शकतो की मला कळलेलं आहे. 10-5 पोरं मेडिकलचे अप्रोच झालेले आहेत. एक स्थानिक डॉक्टर त्यांच्या मागे उभे आहेत आणि आताच जे 2014चा स्टे आला तो सुद्धा मिश्रा नावाचा दिल्लीतला माणूस, फोरम फॉर इक्वलिटी म्हणून, त्याचा शुक्ला नावाचा मध्य प्रदेशचा माणूस, त्यांनी मोठी केस केली. संचेती नावाचा तिसराच माणूस ती लढतोय. म्हणजे हे अपर एलिट क्लास जो आहे वैश्य आणि ब्राह्मण मधला, हे लोक मराठा समाजाचंच काय कोणाचंही 50% वरचं आरक्षण टिकू देत नाही, कारण त्यांची ताकद आहे. ज्युडिशियरीमध्ये सेम मानसिकतेचेच माणसं बसलेले आहेत. हे दुर्दैवाने आपण बहुजन समाजाला हे समजूनच घ्यावं लागेल. म्हणून आमचं काय म्हणणं आहे की आता मराठेजी जेव्हा आपण एक अशी मांडणी करता, तुमच्या मांडणीमध्ये कसं चित्र असं आहे की एक जे या आरक्षणाला चॅलेंज करतील ते ब्राह्मणी मानसिकतेचे आहेत, व्यवस्था त्यांना सामील आहे, आणि दोन एक प्रकारे तुम्ही ओबीसी बांधवांना असं सांगू पाहण्याचा प्रयत्न करताय की बघा बरं का, आमच्या विरोधात शक्यतो जाऊ नका, अन्यथा एक तर तुम्ही ब्राह्मणी तरी ठराल किंवा आमच्या विरोधक ठराल. आणि माझा प्रश्न आपल्याला असा आहे की कोर्टात जाणं, चॅलेंज करणं ही सगळीच आपल्याला घटनादत्त प्रक्रियेने दिलेला अधिकार आहे, त्याला तुम्ही मोडीतच काढताय. आमच्या विरोधातला माणूस आमचा शत्रू ठरवून टाकलेला असं अजिबात नाहीये. घटनात्मक दृष्ट्या आम्हाला भीती नाही. मी पहिल्यांदाच सांगितलं की मराठा समाजाचं आरक्षण आता लिगलाइज झालेलं आहे. मला घटनात्मक दृष्ट्या भीती ओबीसीच्या कडून आहे. उद्या जर हे चॅलेंज झालं तर मराठा समाजाचे सगळे 1, 2, 3, 4, 5 सगळे जे रेकॉर्ड आहे ते तिथे जाणार. तिथे एक्सेस कोण आहे याचा शहानिशा होणार. मराठा एक्सेस ठरणार नाही तिथे. ज्यांच्याकडे हे सोशली एज्युकेशनली बॅकवर्डनेस आणि इनएडिक्वेट रिप्रेझेंटेशनच्या प्रक्रियेतून हे गेलेले नाहीत, आयडेंटिफिकेशन ऑफ बॅकवर्डनेस किंवा इन्व्हेस्टिगेशन ही सगळी प्रक्रिया झालेली नाही. तुम्हाला उदाहरण देतो की 2010ला निकाल आलेला आहे पांडुरंग महादेव महाडेश्वरचा, वैश्यवाणी जातीच्या आरक्षणाचा प्रश्न होता. त्याच्यामध्ये प्रक्रिया केली नाही तर आरक्षण लिगल होत नाही हे हायकोर्टने वारंवार सांगितलेलं आहे आणि वैश्यवाणी जातीचे सगळे GR रद्द केलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. बरं, त्यामुळे मी इकडे चंद्रकांत बावकरांपासून सुरुवात करेन, देवरे पण याला, आणि ही आपली खुली चर्चा असल्यामुळे इतरही चर्चेमध्ये मी साधारण प्रत्येकाकडे येत जातो, पण इथे जर का समजा तुम्हाला एखाद्या मुद्द्याला मध्येच काही सांगावं असं वाटलं तर तुम्ही सांगू शकता. म्हणजे मी येण्याची वाट बघू नका, तुम्ही बोलू शकता. पाटील सर पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही हस्तक्षेप करू शकता. मी बावकरजी, मी तुमच्याकडे येतो. याच्यातला 2 मुद्दे सारखे उपस्थित होत आहेत. एक म्हणजे आमच्या बाबतीत जेवढे मराठ्यांच्या बाबतीत जेवढी स्क्रुटिनी लावण्याचा प्रयत्न होतोय तेवढ्या प्रमाणात आधीच्या ओबीसीच्या बाबतीत एवढ्या स्क्रुटिनी लावण्यात आल्या नाही, असा एक बेसिक मुद्दा आहे त्यांचा की आताच आमच्या सगळ्या पायऱ्या लावल्या जातात. मुद्दा नाहीये ते तर आम्ही ते बोलतो ते सोडून देऊ. मुद्दा असा आहे की कोर्टात गेल्यावर ही स्क्रुटिनी लावलेली नाही म्हणून त्यांचं आरक्षण स्टेकला लागू शकतं. हा भीती आहे आम्हाला. आम्ही बोलून काय उपयोग नाही. आणि ही स्क्रुटिनी जी आज आम्हाला लावू पाहताय ती तुम्हाला सुद्धा लागू शकते आणि तुमचं आरक्षण अडचणी येऊ शकते. आहे ना ती परिस्थिती. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की आम्हाला कोर्टात टिकणारं आरक्षण पाहिजे जे तुलनेनं ओबीसी मधल्या समावेशाने शक्य होईल, एसीबीसी वगैरे न करता. याबद्दल हा कालही मुद्दा चर्चेला गेला होता, पण आता हा स्पेसिफिक मुद्दा आहे. मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीला नेमकी वैधानिक अडचण काय वाटते तुम्हाला, आयोगाच्या बाबतीत, इतर कुठल्याही बाबतीत? खरं तर स्वातंत्र्याच्या 68 वर्षांनंतरही एखाद्या समाजाला आरक्षण मागावं लागतंय हे सार्वभौम प्रजासत्ताकाचं एक अपयश आहे असं मला म्हणावं लागेल. एक म्हणजे की मागासवर्ग जो आहे ओबीसींना आम्हाला 53-56 पासून द्यायला पाहिजे होतं आरक्षण, ते 94 पर्यंत आम्हाला वाट बघावी लागली आणि त्याच्यानंतर जे काय दिलं ते देखील अपुरं दिलं.
आणि त्याच्यामुळे आज ज्याच्यामध्ये कोंबले गेलेले आहेत ओबीसी, तिथे आमचीच घुसमट जास्त होते. आता मराठा समाज जे आरक्षण म्हणता म्हणजे तुम्हाला माळी समाज स्पेसिफिकली म्हणायचं? ओबीसी ओबीसी बरं, आरक्षणाच्या एकूण समूहामध्ये 27% आहेत, ते सुद्धा कमी आहे, ओबीसीच्या तुलनेत खूप कमी आहे. 32% महाराष्ट्रामध्ये 13% हे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जे शासनाला वाटलं ते 13% त्यांनी विजय एनटी आणि एसबीसीला दिलेलं आहे. आणि 19% जे आहे ते साधारणपणे त्याच्यामध्ये आम्ही 40 ते 42% ओबीसी येतो, त्यांना 19% दिलेलं आहे. आता याच्यामध्ये जी संविधानिक अडचण आहे, काल आपण बऱ्याच वेळेला चर्चा केलेली. पहिली अडचण म्हणजे 50% सिलिंगची. त्याच्यामध्ये आता सराटे साहेब म्हणाले त्याप्रमाणे एक्स्ट्रा ऑर्डिनरी केसेसमध्ये ते वाढवता येऊ शकतं आणि आरक्षण देता येऊ शकतं. एक्स्ट्रा ऑर्डिनरी केस कधी तयार होते, जी वस्तुस्थिती आज आपण पाहिलं तर मला एक चमत्कार झाल्यासारखा वाटतो की बापट कमिशनने मराठा आरक्षणावर दिलेला अहवाल आणि आज गायकवाड समितीनं दिलेला अहवाल, आयोगानं दिलेला अहवाल, याच्यामध्ये जर तुम्ही तुलना केली, जे काय आपण जी माहिती आता आमच्या समोर आलेली आहे त्याच्यामध्ये पाहिला, तर बापट कमिशनने फक्त एका जालना जिल्ह्यामध्येच फक्त त्याच्यामध्ये जे गुणांकन केलेलं त्याच्यामध्ये 13% दिलं गेलेलं आहे. बीड तर ते दिलं गेलेलं आहे. आणि 13% हे जे आहे ना नंदुरबार, एक्सक्यूज मी, हे जे गुणांकन गेलं मराठा ओबीसी करण या पुस्तकातलं ते आहे. आयोगाकडे मी माहितीच्या अधिकारात सगळी माहिती मागवलेली आहे. बापट कमिशन, इव्हन राणे समितीला पण त्यांनी सगळं रिपोर्टिंग केलेलं आहे. बापट कमिशनने एकाही जिल्ह्याचं मराठा समाजाच्या बाबतीत गुणांकन केलेलं नाही. हा गुन्हा केलेला आहे त्या लेखकाने, त्या प्रकाशनाने, की त्यांनी गुणांकन मनमानी पद्धतीने त्याला वाटलं तसं केलेलं आहे. तो मुद्दा नाहीये. एक्स्ट्रा ऑर्डिनरी केसेस किंवा असामान्य बाबतीमध्ये आरक्षण देता येऊ शकतं, तर कधी देता येऊ शकतं? पहिल्यांदा माझं म्हणणं की जो आता डाटा समोर आलेला आहे तो आणखीन बापट कमिशनने जो दिलेला आहे डाटा माझ्याकडे अहवाली आहे त्याचा, तर त्याच्यामध्ये जे तफावत आहे तर एवढा फरक मराठा हा मुद्दा सविस्तर घ्यायचा. त्याचं कारण श्रीहरी यांनी पण हाच मुद्दा उपस्थित केलेला आहे की 10 वर्षातल्या जे काही समित्या आयोग नेमण्यात आले त्यांनी एक ठिकाणी म्हटलेलं आहे की हा समाज मागास नाहीये, आणि आता गायकवाड आयोग, गायकवाडांच्या अध्यक्षतेखालचा आयोग म्हणतो की हा सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागास आहे. मग 10 वर्षात अशी काय स्थिती तयार झाली, त्या समाज अचानक उन्नत झाला किंवा त्याची अधोगती झाली? हा मुद्दा कदाचित टेक्निकली, आणि त्यांनी हे आणि श्रीहरी आणि हे महाधिवक्ता राहिलेले महाराष्ट्राचे आपल्याला कल्पना आहे, त्यामुळे त्यांना त्याचं न्यायाचं कायद्याचं भान आहे. हा मुद्दा मी सविस्तर घेऊन येतो. मी या पाटील यांच्याकडे आणि त्यानंतर देवरेंकडे घेऊन येईन. त्यापूर्वी छोटासा ब्रेक. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आहोत मराठा गोलमेज परिषदेमध्ये. मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत आपण विविध मुद्द्यांचा परामर्श घेणार आहोत, आणि यामध्ये फक्त नाव जरी मराठा गोलमेज परिषद असलं, आरक्षण परिषद असलं, तरी त्यामध्ये ओबीसी मान्यवर सुद्धा आहेत, ते सुद्धा यामध्ये आपले इनपुट्स देतील. मी मगाशी आपला मुद्दा उपस्थित झाला होता की यातल्या आकड्याचा आरक्षणासाठीची नेमकी टक्केवारी किती असावी त्याबद्दलची मतभेद आहे. त्याबद्दल मी विनोद पाटलांकडे जातो. विनोद पाटीलजी, आरक्षण टिकायचं असेल तर ओबीसीमध्ये समावेश करावा, ही झाला एक बेसिक हायपोथेसिस की तुम्ही एकदा ओबीसीत करा म्हणजे तो संविधानिक असेल, ओबीसीच्या यादीमध्ये एक मराठा ऍड करा म्हणजे सगळे ओबीसी झाले. मग सगळा खेळ असेल तो 32% असेल. पण मग 32% एवढ्या मोठ्या संख्येने, 30% लोकसंख्येच्या तुलनेत 50% आरक्षण द्यायचं झालं तर ती आकडेवारी मॅच कशी करायची? सर्वप्रथम मराठा समाज आज इलिजिबल झाला ही आपण सर्व 2-3 दिवसापासून चर्चा करतो. त्याच्यापूर्वी आपण एक प्रश्न उपस्थित केला की मराठा समाज इलिजिबल आजच कसं झाला, यापूर्वी कसं झाला नाही. आपण बघितलं की 1931च्या वेळेसची जी जनगणना झाली त्यानंतर आजची जी तपास झाली, याच्यापूर्वी 2-3 आयोग येऊन गेले, प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारचा अहवाल ठेवला. कशामध्ये मतदानामध्ये आमचं नुकसान झालं, कशामध्ये एखाद्या अभिप्रायामध्ये आमचं नुकसान झालं. आज मराठा समाज मागासलेला आहे म्हणजे आरक्षणासाठी इलिजिबल झाला.
आज सरकारने आम्हाला फॉर्म्युला द्यायचा आहे. ही एक आमची ढोबळ मागणी झाली की आम्हाला असंच मिळालं पाहिजे. मग आमच्या ओबीसी बांधवाला वाटतं की हे चुकीच्या पद्धतीचे काल तरी इथपर्यंत आरोप झाले की मराठ्यांनी आपला सोयीचा आरोप आयोग करून घेतला, त्याचे अध्यक्ष मराठा आहे. आता मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की मंडळ आयोगाचे जे अध्यक्ष होते श्रुत यादव, बिंदेश्वरी यादव, हे सुद्धा ओबीसी समाजाचे. मग आपण असं म्हणू का की ओबीसी समाजाचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी मंडळ आयोग लागू केला? तर असं होत नाही. आज जी हकीकत परिस्थिती आणि आरक्षण नेमकं काय, आरक्षण जे घटनेप्रमाणे सांगितलेले 15-4 असेल 16-4 असेल की अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. म्हणजे वेळोवेळी हा सर्वे झाला पाहिजे. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की 10-10, 15-15 वर्ष सर्वे होत नाही. त्या मानसिकतेचे या ठिकाणी लोकप्रतिनिधी येत नाही, त्या मानसिकतेचे राज्य सरकारने. आणि मराठा समाजाच्या बाबतीत दुर्दैव काय घडलं की सत्तेमध्ये जरी मराठा समाजाच्या नेत्यांचा मोठा वाटा असला परंतु इच्छाशक्ती त्या ठिकाणी नव्हती. आज प्रश्न असा आहे की आज आम्ही इलिजिबल झालो. आमचा कुठलाही आग्रह नाही, कुठलाही हट्ट नाही, फक्त हट्ट आणि आग्रह एवढा आहे मराठा समाजाचा की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते टिकणारं असलं पाहिजे. आता टक्केवारीचा आपण मुद्दा काढला. टक्केवारीमध्ये एक जर जजमेंट द्यायचं ठरलं तर बालाजी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ मैसूर, बालाजी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ मैसूर मध्ये असं जशा पद्धतीने आरक्षण देऊ घातलंय अशाच पद्धतीचं आरक्षण त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि ते टिकलेलं आहे. त्यावर चर्चाही चालू आहे. त्याच्यामध्ये कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की किती टक्के द्यायचं. आपण सांगितलं की 52च्या आत असेल तर टिकेल. त्याच्यामध्ये कोर्टाने एक सांगितलं की टक्के किती द्यायचं. आपल्याला एक लेटेस्ट एक्झाम्पल देऊ की राफेल डील झाली भारतामध्ये. राफेल डील मध्ये सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं, रेट कॅनॉट बी डिसाइड बाय द कोर्ट. म्हणजे टक्केवारी ही जी काय एखाद्या गोष्टीची ती कोर्ट डिसाइड करू शकत नाही. हा अतिशय चुकीचा गैरसमज आहे. टक्केवारी ही राज्य सरकारलाच टिकावी लागणार आहे, राज्य सरकारला डिसाइड करणार. एक्झॅक्टली. मग तिथे आता जो कॅच तयार झालेला आहे आणि तोच कॅच, त्याच्याबद्दल तर गेल्या सगळ्या चॅनल्सवरती सगळीकडे तीच चर्चा सुरू आहे की तो आकडा 16% असेल का ओबीसीच्या 32% मध्ये घालायचा असेल तर तो त्या तुलनेत कमी करावा लागेल. तो आकडा 16% असेल. त्याचं कारण असं आहे की आम्ही नव्याने आरक्षण मागितलेलं नाही. 2014ला आम्ही 16% 32% मध्ये इन्कॉर्पोरेट करावं असं आपलं म्हणणं आहे, मागणी नाही, म्हणणं आहे असं आपलं. माझं मुळीच तसं म्हणणं नाही, डिस्टर्ब करा हे माझं काहीच मुळीच म्हणणं नाही. माझं परत एकदा स्पष्ट म्हणणं सांगतो. विनोद पाटीलजी आपल्याला भूमी काहीतरी सांगतो म्हणजे तुम्ही, मी नाहीतर चर्चा पुढे कशी नेऊ. नाही म्हणजे हे बघा, मी तुमच्यासमोर एक समस्या सांगतोय, बाबा ही समस्या उभू शकते, सराट्यांना पण लक्षात आलेली काय समस्या आहे. तुम्ही म्हणू शकता की ही आमची मागणी नाहीये. सराट्यांनी मगाशी आमचा ब्रेक चालू होता त्यावेळी सराटे म्हणाले ओबीसीने ठरवू द्या आम्हाला किती द्यायचंय. किमान तसं तरी काहीतरी म्हणा, आकडा तुम्ही काहीतरी तरी मराठ्यांच्या मागण्या किती टक्क्याच्या आहेत. कालच चर्चेमध्ये पण मी म्हटलो की ओबीसी समाजाने एखादा फॉर्म्युला द्यावा. तो तुमचा पण तर येऊ द्या पुढे. बरोबर आहे. आमचा फॉर्म्युला असा आहे की आम्हाला जे काही ढोबळ राज्याचे चित्र दिसतं की त्याच्यामध्ये 16% आरक्षणासाठी आम्ही इलिजिबल आहोत. बरोबर. आता 16% आम्हाला मिळालं पाहिजे. 30%च्या अर्धा, साधारण 50%, 32%च्या 16%चा हा हिशोब झाला. निश्चित. आता मला सांगा विनोद पाटीलजी, पुन्हा तोच मुद्दा येतोय. 16% हा डिसाईड झाला. आता तो इन्कॉर्पोरेट करायचा आहे ओबीसीमध्ये. ओबीसीचा आहे 32%, त्याच्यामध्ये 50% म्हणजे उरलेल्या 16% बाकीच्या ओबीसीनी जावं ही अपेक्षा असते. नाही हे बघा, म्हणजे तसं नाही. सरळ सत्तेच माझं म्हणणं आहे की 32% ओबीसीचा कॅप आहे. बरोबर. आमचं म्हणणं आहे की 32ला एक्सटेंड करा. तेव्हापासून म्हणतात की एक्सटेंड केला की प्रॉब्लेम येतो. मग 52%ची मर्यादा आपण उल्लंघली जाते. आम्ही काय म्हणतोय, 2 टप्प्यात हे आरक्षण व्हायला पाहिजे. आता तुम्ही जे त्याला म्हणजे जेवढ्याला ते तयार आहे तेवढं आता त्यांनी द्यावं. सगळे मिळून सरकारवर दबाव. ठीक आहे. मी पहिल्यांदा म्हणजे हे आपण कोणी काही हाय ऑथॉरिटी कमिटी नाही की आपण ठरवणार आहोत, पण किमान लोकांच्या मनात काय असू शकतं, पर्याय काय ठरू शकतात याबद्दल. कारण विधिमंडळात जिथे ही चर्चा होणं अपेक्षित आहे तिथे आज काही झालेलं नाहीये. ज्यांनी खरं तर टेबल करायला पाहिजे होतं त्यांनी ते केलेलं नाहीये. सगळ्यांनी अंग काढलं. मराठा आरक्षण म्हणजे एक त्यांना भीती वाटते. सगळे सत्ताधारी पक्ष असतील, विरोधी पक्ष असतील, मराठ्यांच्या म्हणजे ज्यांनी खरं तर या आकडेवारीबद्दल डिस्कशन केलं पाहिजे, ज्यासाठी ते पाठवण्यात आलेले आहेत विधिमंडळात. मराठ्याचं दुर्दैव आहे. आज म्हणजे काय गंमत आहे, म्हणजे इकडे श्रावण देवरे बोलणार, त्याला सराटे क्रॉस करणार, पण ह्यांचे प्रतिनिधी जे विधिमंडळात बसलेले ते एकमेकांशी काही बोलणार नाही. ते विधिमंडळाच्या कॅन्टीन मध्ये चहा पिणार. ते संध्याकाळी विधिमंडळाच्या कॅन्टीन मध्ये चहा पिणार. अधिवेशन संपवण्याची वाट बघणार की आज अधिवेशन आणि सुट्ट्या किती येतात. त्यामुळे म्हणून वस्तुतः अनेकदा आपल्या प्रेक्षकांना वाटू शकतं की तुम्ही काय आकडेवारीची चर्चा करताय, तुमच्या हातात कुठे अधिकार आहेत. ज्यांच्या हातात अधिकार आहेत ते काहीच चर्चा करत नाहीयेत आणि विधिमंडळावरचे लाखो रुपये जे आपल्या खिशातून जातात ते वाया घालवतायत. म्हणून ही चर्चा आम्ही करतोय. किमान त्यातून सर्वसामान्यांचं प्रबोधन व्हावं आणि याची कॉम्प्लेक्सिटी करावी. मी आता देवरेंकडे जातो. देवरेजी, हाच मुद्दा थोडा तुम्ही आता हे म्हणतात की ओबीसीकडनं पण काहीतरी कळू द्या. 32% मराठा लोकसंख्या, 50% त्याच्या 16% म्हणून 16% आरक्षण. ओबीसीचं आताचं आरक्षण 32% आहे. एक तर स्पेसिफिक केस क्रमांक 1, 32% 16% काढून दिलं. उरलेले 16% बाकीचे ओबीसी, 16% मराठी ओबीसी असतील त्यामध्ये, किंवा दुसरं काही असू शकतं का, किंवा या फॉर्म्युला बद्दल तुम्ही कसं बघता?
नाही, प्रसन्नाजी, आपण मगाशी जे म्हटले ना की राजकीय व्यवस्था अत्यंत बेजबाबदार लोकांच्या हातात आहे आणि त्यामुळे आमचे इथं सगळे आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही कुठं कुणी काही आमदार नाही, खासदार नाही. पण तुम्ही म्हणाले की जे काम त्यांनी केलं पाहिजे ते काम आम्हाला करावं लागतंय. आणि काहीतरी चर्चा तरी होईल, रोड ब्लॉक तरी अधिवेशन संपून जाईल 2 आठवड्यात. नाही, लोक गाईडलाईन साठी किंवा मार्गदर्शनासाठी आमच्याकडे बघतात. खरंच बघतात, तिकडे नाही बघत. त्यांच्याकडे काय म्हणून बघितलं जातं की हे फक्त निवडणुकीपुरतं आमच्याकडे येतात आणि एकदा गेले की तिकडेच परत येत नाही. कुठल्याही सामाजिक विषयावर चर्चा नाही, गांभीर्य नाही. त्यातून जर का अहवाल कॅबिनेटकडे जाणार असेल तर चर्चा विधिमंडळातली पण चर्चा नाही. आज धनगरांचा प्रश्न विधिमंडळात होता, 5 मिनिटं सुद्धा चालली नाही, लगेच सगळे बाहेर. म्हणून ही चर्चा आहे. बसा ना, तिथं बसा, चर्चा करा. म्हणून सांगा की मग मराठा बांधवांचं हे म्हणणं आहे की आमची लोकसंख्येच्या प्रमाणात मिळावं. आता एक मुद्दा असा समोर येतो की तो ओबीसीच्या मध्ये टाकावं, म्हणजे विच विल बी तो मोठा पार्ट असेल. 32% ओबीसीपैकी 16% आरक्षण. आणखी काही केस तुम्हाला सुचते का? मुळात या मुद्द्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला? नाही, मी काल पण या विषयावर बोललो आणि त्याच्यापूर्वी अनेक वेळा बोललेलो आहे की मराठा समाजाला किंवा आणखी जाट पटेल समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे, हे आम्ही सुरुवातीपासून मानतोय. म्हणजे जेव्हापासून पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी हा पहिल्यांदा मुद्दा काढला त्यावेळेस ते आणि मी एकत्र स्टेजवर होतो. म्हणजे मराठा सेवा संघ आणि ओबीसी सेवा संघ आमचे खूप जुने संबंध आहेत. म्हणजे त्यांचा जन्म आणि आमचा जन्म काही फारसा फरक नाहीये. ओबीसी सेवा संघ आणि मराठा सेवा संघ म्हणजे ते आमच्या म्हणजे त्यांना अनेक वेळा आम्ही उद्घाटक म्हणून बंधुभाव माझ्या लक्षात आलेला आहे. आता पुढे कसं घेऊन ते सांगा. नाही, बंधुभाव का होतं त्याचंही कारण सांगतो ना की बंधुभाव तोपर्यंत का होता की आमचा एक विशिष्ट प्रकारचा सामाजिक दृष्ट्या एक शत्रू होता की जो आम्ही दोघांनी मान्य केला होता, ओबीसी सेवा संघ आणि मराठा सेवा संघ. आणि तो आपला एक सामाजिक मनोवाद म्हणून जो शत्रू आहे त्याच्या विरुद्ध आपण एकत्र येऊन झगडलं पाहिजे, लढलं पाहिजे. नंतर बऱ्याच काही वर्षानंतर मग त्यांची एक मागणी पुढे आली की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. पूर्ण 100% पाठिंबा, म्हणजे आमचा सुद्धा, आम्ही सुद्धा आमच्या स्टेजवरून ठराव मांडलेले आहेत की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांच्यासोबत पण आम्ही होतो. म्हणजे जोपर्यंत त्यांनी अशी भाषा वापरली की मराठा समाजाला आरक्षण पाहिजे तोपर्यंत आमचं मित्रत्वाचे संबंध, तसं मित्रत्वाचे संबंध आजही आहेत, तो प्रश्न नाही. मी वैचारिक मतभेद आलं लक्षात. तर मग नंतर म्हणाला की ठीक आहे, आम्हाला वेगळं आरक्षण मिळालं पाहिजे, इथपर्यंत ते आलेत. नंतर मग म्हणाला की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळालं पाहिजे. बरोबर. आता एक एक टप्पा पुढे सरकतोय बरं का. आणि काल परवापर्यंत लगेच एक नवीन भाषा आली की आम्हाला ओबीसी मध्येच पाहिजे. म्हणजे कसं बदलत गेलंय लक्षात घ्या. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ओबीसींनी भयभीत का होऊ नये की बाबा आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय, सुरुवातीपासून पाठिंबा देतोय, तुमचे मोर्चे निघाले. आणि एक वैशिष्ट्य सांगतो, मराठा समाजाने जेवढे मोर्चे काढले त्याच्यात केवळ मराठा समाज नव्हता, त्याच्यात मोठ्या प्रमाणात कुणबी समाज होता की ज्यांना आज ओबीसी म्हणून आरक्षण मिळतंय. आणि एवढंच नाही तर कुणबी व्यतिरिक्तही बाकीच्या ज्या जाती आहेत, म्हणजे एक ज्या जागृत जाती त्या जाऊ द्या, माळी, तेली, कोळी वगैरे, पण बऱ्याचशा ओबीसी जाती मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये गेल्या आहेत, तो काही प्रश्न नाही. आणि आम्ही त्यांना कधी विरोध केला नाही की जाऊ नका म्हणून वगैरे. ठीक आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे ती. पण प्रश्न असा आहे की जोपर्यंत तुम्ही ओबीसीच्या संदर्भामध्ये धक्का न लावण्याची भाषा वापरत होती तोपर्यंत हे सौदार्य टिकलेलं आहे. पण आम्हाला आता ओबीसी मध्येच घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मग अत्यंत चुकीच्या मार्गाने राज्य मागासवर्गीय आयोगाकडून त्यांनी हे जे काही करून घेतलेलं आहे याला ओबीसीचा आक्षेप आहे. तो आता आयोग नेमलेला आहे. माझा म्हणणं आता ती प्रक्रिया पार पडते. काल पण झाली ती. आपण एका हायपोथेटिकल कंडिशन्स बद्दल बोलतोय कारण अजून निर्णय काहीच केले नाही राज्य शासनाने. अजून तो आयोग अधिकृतरित्या आम्ही राज्य शासन म्हणाला 3 शिफारशी स्वीकारलेल्या पण त्याच्या इम्प्लिमेंटेशन बद्दल काही शब्द नाही. माझा प्रश्न असा आहे, जो मगाशी केस तयार झालेली आपल्या समोर, 16% आरक्षण हा साधारणपणे मुद्दा ठरतोय मराठा आरक्षणाच्या बाबतीत मराठ्यांकडून. आता हे 16% एकतर 50-52% पलीकडे असू शकतात किंवा ओबीसी म्हणजे 52%तला 37% पार्ट याच्या आत असू शकतात. या दोन्ही केस बद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे? साधारणपणे मराठ्यांचं म्हणणं आहे की त्या 52%च्या पलीकडेला काही अर्थ नाहीये कारण ते न्यायालयात टिकणार नाही, म्हणून आम्हाला ओबीसी अंतर्गतच द्या. याबद्दल ओबीसी म्हणून प्रतिनिधी म्हणून आपलं काय म्हणणं आहे? नाही आहे कुठे काय नाही शिल्लकच नाही काय. हे बघा, एक तर मुळात 52% लोकसंख्या असलेले ओबीसी आहेत, त्यांना मुळात 27% मिळालं. 27% मध्ये बी ते भटक्या विमुक्तांचं पुन्हा वेगळं काढलं. आज जे खरे ओबीसी त्यांच्यापर्यंत फक्त 19% गेलंय. आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो की यवतमाळ, ठाणे, गडचिरोली, चंद्रपूर हे 505 जिल्हे आहेत.
की ज्याच्यामध्ये ओबीसीचं आरक्षण काढून त्या आदिवासींना दिलेलं आहे. एका जिल्ह्यामध्ये फक्त 9% ओबीसींना आरक्षण आहे. वरचं जे सार असं की मुळातल्याच ओबीसी आरक्षण ओबीसींना पुरणार नसेल तर त्याच्यामध्ये आणखी कसे काय आम्ही ओबीसीच्या आरक्षणात अनेक वाटेकरी करून टाकतात. आदिवासींना देऊन टाकलेलं आहे, मध्येच ते गोवारी आले ते 2% त्यांना देऊन टाकलेलं आहे. म्हणजे ओबीसी प्रत्येक वेळेस काय की कोणाला द्यायचं असेल तर ओबीसी मध्ये टाका, कोणाला द्यायचं असेल म्हणजे 272. एक हा मुद्दा हा महत्वाचा यासाठी आणि याचं उत्तर कदाचित सराटे किंवा पाटील दोघेही देऊ शकतात. हे एका अर्थानं यासाठी बरोबर आहे. एक तर तुम्हाला सुद्धा मनामध्ये माहिती की समजा ओबीसी अंतर्गत करायचा समावेश झाला तर तो आकडा 16% नसेल, जे सराटेंना माहित आहे. पण विनोद पाटील अजून तरी ते मान्य करत नाही. 16% नसेल, पहिल्या टप्प्यात तरी नसेल. आणि पहिला टप्पा म्हणजे नंतर दुसरा टप्पा काही लगेच येणार नाहीये. आणि मराठा समाज आता ज्या पातळीला 16 हा आकडा मॅजिक फिगर झालेला आहे ते पाहता 16%च्या खाली मराठा समाज आता तयार होईल अशी स्थिती आता तरी नाहीये. मी इथे एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर ह्या नाजूक मुद्द्याला हात घालावा लागेल. 16% का जसं सराटे म्हणतात तसं पहिल्या टप्प्यामध्ये ओबीसी आणि मराठा यांच्या समन्वयातून काही एक आकडा ठरेल आरक्षणाचा आणि तो 32%मध्ये. हा आकडा लक्षात ठेवूयात. ओबीसी आरक्षण 32% आहेत, त्यामध्ये मराठ्यांसाठीचं एक आरक्षण मान्य होईल का किंवा पूर्ण वेगळा प्रवर्ग दिला जाईल. साधारण पॉप्युलिस्ट अशी धारणा शासनानं करून दिलेली की आम्ही 68% आरक्षण नेऊ, 52% अधिक 16% असा पर्याय टिकेल का आणि अशी भीती का वाटते की ते न्यायालयात टिकणार नाही. ते मुद्दे थोडेसे आपण चर्चेला घेऊयात. आणि एक अतिशय महत्वाचा मुद्दा जो मी सराटेंसाठी ठेवणार आहे, मुळात मराठे सामाजिक दृष्ट्या कसे मागास ठरतात याची काही चर्चा, याच्यातले मुद्दे काय वाटतं त्यांना. ब्रेक नंतर ते मुद्दे पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय एबीपी माझावर मराठा आरक्षण परिषद, ज्यामध्ये गोलमेज परिषद, ज्यामध्ये आपण चर्चा करतो विविध मुद्द्यांची आणि काही असे मुद्दे की जे आपल्या सगळ्यांच्या मनात होते पण त्याबद्दल विचारायचं कोणाला याची आपल्याला कल्पना नव्हती. आणि ज्यांच्याकडनं अपेक्षा आहे जे की आपले राज्यकर्ते ते विधिमंडळात यावर चर्चा करत नाहीयेत, अहवाल टेबलवर ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे आपल्याला तरी करावी लागेल. माध्यमांचे प्रतिनिधी आणि मान्यवर यांच्याबरोबर आपण चर्चा करतोय. एक मुद्दा मगाशी राहिला होता, त्याबद्दल मगाशी श्रावण देवरे म्हणाले की आमच्या आहे त्या 32%मध्ये जर का मराठ्यांचं 16% आणायचं म्हटलं तर अडचण होऊन बसेल, कोणाला काहीच मिळणार नाही अशी अडचण आहे. पण त्यावरती पाटील यांना पूर्ण वेगळी शक्यता वाटते. त्यांना 52% अधिक 16% केलं जाईल, जी एक साधारण शासनाने प्रस्तुत केलेली माहिती ती त्यांना पटते. मराठा समाजाची मागणी काय? मराठा समाजाची मागणी 16% आरक्षण असते. प्रश्न असा आहे की देणारं राज्य सरकार परवा त्यांनी एक फॉर्म्युला जाहीर केला. त्या फॉर्म्युलावर जर आपण चर्चा करायची ठरली की 52 अधिक 16 टक्केवारी जरी ते बोलत नसते पण 52 आणि 16 68%. एक इंदिरा साहनीचं जजमेंट त्याच्यामध्ये पण भरपूर काही डिफरन्सेस आहे. तीन जजेसचे वेगळे ओपिनियन आहे. त्यानंतर 100 जजमेंट या भारतामध्ये वेगळ्या गोष्टीसाठी झाले. जसं मी परत थोड्या वेळपूर्वी चर्चेमध्ये बोललो की बालाजी वर्सेस स्टेट ऑफ मैसूर, याच्यामध्ये सेम ह्याच धर्तीवर, ज्या धर्तीवर मी आरक्षण मागतो ते टिकलेलं आहे. आणि काही लोक म्हणतात की ते कोर्टामध्ये चालू आहे. भारतामध्ये कुठलीही गोष्ट कोर्टात कधीही चॅलेंज होती, परंतु तो स्टे झालेला नाहीये. बरं, तो मुद्दा अजून स्टे झालेला नाही. नेमकं मराठा समाज आज कोणत्या मानसिकतेत आहे? मराठा समाजाला ही भाषाच कळत नाही की कशात टाकायचं आणि कशात घालायचं. एवढं टेक्निकली आम्हाला जायचं नाही, कारण आम्ही सरकारच्या विरोधात भांडलो. सरकारने आयोग नेमला आणि त्या आयोगाने डिक्लेअर केलं की दिस आर इलिजिबल फॉर द रिझर्वेशन. ज्यावेळेस आम्ही इलिजिबल झालो रिझर्वेशनसाठी तर आम्ही सरकारला म्हणणार. आणि आमची पण एक मानसिकता अशी आहे की ती ह्यावेळेस का टिकल, कारण त्यानंतर आपण भारतामधले आताची ज्युडिशरीची स्पीडअप ज्या पद्धतीने बघितलं, ज्या पद्धतीने फास्ट ट्रॅक पद्धतीने काही काही निर्णय लागले, तर त्याच्यामध्ये प्राधान्याने मराठा समाजाचे. आता पहिली लढाई आमची कोणती असेल की समजून घ्या 16% आम्हाला आरक्षण मिळालं. आपण एक ॲझम्पशन चित्र उभं करतोय सराटे साहेब की 52 आणि 16% मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर ते कोर्टात चॅलेंज होईल. आणि जर काय ते सबज्युडाइज असेल ते दाखवलं, पण जर काय त्याला स्टे नाही मिळाला आणि त्या प्रकरण न्यायालयाने जर तो आरक्षण स्वीकारला किंवा त्याला कुठल्या प्रकारचा स्टे नाही दिला तर त्या दिवशीपासून त्याचा इफेक्ट मिळायला सुरुवात होईल. आम्ही आजच का भीती मानायची की ते टिकणार नाही म्हणून, आणि कशासाठी भीती मानायची? माझं ओबीसी समाजाला हेच म्हणणार आहे की तुम्ही पण ही भीती कशासाठी मागताय की मानताय डोक्यामध्ये की हे मराठ्यांना आरक्षण मिळालं की आम्हाला आमची अडचण? फक्त हे 16% SEBC म्हणून देण्याचं सध्या तरी शासनाच्या भाषेतून आपल्याला पटतंय. हे मान्य आहे तुम्हाला? ते 16% SEBC म्हणून मराठा कॅटेगरी असेल, SEBC त्या अंतर्गत ते 16%. 2014ला अशाच प्रकारचं आरक्षण दिलं होतं. 2019ला अशाच प्रकारचं देण्यात येईल. 2014चे आणि 2019चे शब्द थोडे वेगळे होतील. त्याचं कारण
की एका राज्यामध्ये एका गोष्टीसाठी 2 कायदे असू शकत नाही आणि जुना कायदा जसा जसा कॉपी पेस्ट जर केला तर तो न्यायालयात टिकत नाही, त्याच्यामधलं कंटेंट बदलावं लागतं, ही त्याच्यातली शैली आहे. देवरेजी किंवा बावकर तुम्ही कोणी उत्तर द्यायचं. आता एक यांच्याकडनं चांगला पर्याय जो आशादायी पर्याय आहे, धक्का लागणार नाही, वेगळं 16% आरक्षण असेल, फक्त जो राज्य शासनाची परिभाषा आता वापरली जाते ती एससीबीसीची आहे आणि 16% समजा दिले गेले तर एससीबीसी अंतर्गत दिले जातील. असे 2 अर्थ आहेत की एक पूर्ण वेगळा मराठा असा समज होऊ शकतो, एक पूर्ण मराठा आरक्षण नावाचं वेगळं मराठ्यांसाठीचं असेल, त्यांची आकडेवारी पण वेगळी, त्यांची टक्केवारी वेगळी, ओबीसीना धक्का लागणार नाही. पण असं नाही असं ओबीसीचं मत आहे, कारण एससीबीसी आणि ओबीसी एकच आहे. त्यामुळे होईल असं, जो माझं आकलन आहे जे चुकीचं असेल तर तुम्हाला करेक्ट करा, ते आकलन असं की ओबीसी 32% अधिक हा 16% ओबीसीचा वाढीव गट असेल, त्यामुळे एकूण ओबीसी कोटा वाढेल. पण प्रश्न पुन्हा तोच उरतो की ओबीसीमध्ये पर्यायाने एससीबीसी किंवा ओबीसी याच्यामध्ये मराठ्यांचा समावेश हा पटणार आहे का? भले भले आपण आकडेवारी वाढवली तरी काय. मुळात असं आहे की आम्हाला जे मिळालेलं आहे तुटपुंज त्याच्यामध्ये आम्ही म्हणतोय की ओबीसीना धक्का त्याच्यासाठीच मी बोलतोय की मुळातच आमची अनेक वर्षापासून अगदी मराठा समाजाच्या मागणीच्या अगोदरपासून आमची मागणी आहे की आमचं जे तुटपुंज आरक्षण आहे ते वाढवा. त्याच्याबाबत शासन कुठल्या प्रकारचा निर्णय घेत नाही. आता ह्याच्यात आमचं तुमचं कसं होईल? आता सगळे ओबीसी आणि आहे त्या ओबीसीचा वाट जो सारखा तुमचा कालपासून मुद्दा होता की वाटाच लहान आहे, केक भाकरीचा तुकडाच लहान आहे, आता भाकरीचा तुकडा मोठा केला. सांगतो आरक्षण हे तसं नाही होणार आहे, ती एक मोठी थाळी आहे, मला मान्य आहे, थाळीमध्ये हात घालायचा, परंतु थाळीमध्ये हात घालायचा वेगळी भाकरी नाहीये. प्लेटची साईज वाढलेली आहे, प्रसन्नाची प्लेटची साईज वाढलेली, प्लेटची साईज वाढलेली, प्लेटची साईज वाढ केली, स्वतंत्र ग्रुप जरी केला तरी रिझर्वेशन माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की एससी एसटी आणि सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास हे घटनेमध्ये तरतूद जी आहे ती. आता आम्ही सगळे जे काय जे ते मागतायत ते कशामधून मागतात? एससी मधून नाही मागत आहेत, एसटी मधून मागत नाहीत, मागू शकत नाहीत. आता मागायचं तर कुठून मागायचं? तर एससीबीसी सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास मधून मागायचंय. आता सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासमध्ये आम्ही सगळे ओबीसी येतो, जे आता आहोत ते, त्याच्यामध्ये 6 ग्रुप आहेत. मला सांगा, आरक्षण दिलं जातं ते 3 प्रकारचं दिलं जातं, शिक्षण, नोकरी आणि राजनैतिक. तर मला सांगा, शिक्षणामध्ये आरक्षण दिलं गेलं, आमचं काय म्हणणं नाही. ह्याच्यामध्ये नोकरीच्या संदर्भामध्ये जर घेतलं तर माझ्या माहितीप्रमाणे 20% मराठा समाज राज्य शासनाच्या याच्यामध्ये कर्मचारी वर्ग आहे, 15% नारायण राणे समितीचा अहवाल. ऐका मला बोलून दे. तिसरा प्रश्न असा की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आरक्षण आता 32% ना 27% दिलं जातं ते उद्या 68% सगळं झालं, जे ओबीसी किंवा एससीबीसी जो काय म्हणतो 68% झालं तर 27% 28% नाही होणार. ते 27% मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यामध्येच येणार. म्हणजे आणि त्याच्यामध्ये सांगतो, याच्यामध्ये मराठा समाज आतापर्यंत कालपर्यंत सामाजिक मागास म्हणून कधीच म्हटलं ना, मराठा गरीब आहे हे सांगितलं गेलंय. ठीक आहे, मराठा गरीब आहे तो आर्थिक मागासाचा हा होतो. माझा तर मुद्दा असा आहे की मुळातच जेव्हा आपण मागासपणा ठरवतो तो एक तुलनात्मक आहे वर्ड शब्द. मी त्या टेक्निकॅलिटीज आता आयोगाने डिस्कस केल्या, तो त्या टेक्निकॅलिटीज आयोगाने डिस्कस केल्या. आता सांगा, तुमची आतापर्यंतची भीती आपण साध्या आपल्या लोकांना समजेल अशा याच्यामध्ये भाकरीचा तुकडा छोटा होता, त्याच्यात आम्हालाच पुरत नसेल तर तुम्ही कुठून येता, ही साधी मांडणी होती. आता भाकरीच मोठी केली जाते, मोठी केली अशी तुमच्या 32% आकाराची भाकरी आता जर का अधिक 16% म्हणून जर का तेवढ्या प्रमाणात होत असेल, सोबत जेवण करायचं आपल्याला आणि त्या भाकरीतून अडचण कशी तुम्हाला त्या उदाहरणात सांगा. एअर पॅक्ड कंपार्टमेंट असायला हवेत. एअर पॅक हा तर पूर्ण वेगळा मुद्दा. देवरेजी इकडे एक मुद्दा फक्त मराठ्यांच्या बाजूने, तो मुद्दा असा, चर्चा फक्त मराठा किंवा ह्यांचे नका करू, ओबीसी अंतर्गत अनेक जाती आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांची लोकसंख्या वेगवेगळी आहे. कदाचित ओबीसी मधली एक जात तर इतकी लहान असेल की ती म्हणेल की या सगळ्या आमच्या डोलारावरती ओबीसीचं आहे, त्या तुलनेत आम्ही तर एवढ्यात आमचं पण आरक्षण वेगळं करा. आता ओबीसी सबकास्ट होऊन आरक्षण मिळेल की नाही ही खूप पुढची चर्चा आहे, ती आता आपल्या हातात नाहीये. पण एकदा जर का मराठी ओबीसी बनत असतील तर ते ओबीसी म्हणून एकदा मान्य करायचे की नाही. दुसरा एक धोका, त्यांची जात बघायची का वर्ग बघायचा? म्हणजे आज आपण कुठल्याही जातीतून जेव्हा येत असता ते ओबीसी मध्ये वरताना आम्ही ओबीसी बघायचं का जात बघायची? आणि एकदा जात बघायची असेल आणि हा निकष तुम्ही मराठ्यांना लावत असाल तर ह्या एक बोटीच्या मागची 3 बोटं आपल्याकडे पण असणार, त्याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल.
असं आहे की ओबीसी मध्ये जातीला म्हणून दिलं जात नाही आरक्षण, वर्गाला दिलं जातं. पण जात ती ओबीसी धरली जाते म्हणूनच तिचा वर्ग तयार होतो. दुसरा धोका मी याच्यामध्ये सांगतो. केंद्र शासनानं रोहिणी आयोग स्थापन केलेला आहे आणि त्याला मराठा म्हणजे ओबीसी आरक्षणामध्ये जे 27% आता दिलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप करायला सांगितलेले, मॅक्झिमम 5 ग्रुप करायला सांगितले. उद्या तोच हार्ड आणि फास्ट रूल महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट करायचा झाला किंवा केंद्र शासनाने सांगितलं की संपूर्ण सगळ्यामध्ये युनिफॉर्मिटी यायला पाहिजे, तर मग त्यावेळेला त्या 5 ग्रुपमध्ये मराठा समाज कुठं असेल त्याचा विचार करायला पाहिजे. तोही धोका आहे आम्हाला. संभाव्यता खूप काही असू शकतात. संभाव्यता हे पण की 2050 नंतर मराठा समाज म्हणेल आरक्षण काढून टाका, आम्ही 3 पिढ्यांनी फायदा घेतला. माझं तर असं काही होऊ शकतं. हे पाटील यांची मांडणी आहे. पाटील म्हणतात की 3 पिढ्यांनंतर मराठे मोर्चे काढतील की आरक्षण बंद करा, आमचं आरक्षण काढून घ्या, असं ते म्हणतात. तुम्ही आम्हाला मिळू द्या. इकडे हा मुद्दा सराटेंकडे येण्यापूर्वी देवरेजी, हा मुद्दा मी कदाचित त्यांनी उत्तर स्पष्ट दिलं नसेल. जी भाकरी लहान होती, मी पुन्हा तेच उदाहरण मांडतोय कारण ते सगळ्यांना कळेल. आता जर का 32% ओबीसी भाकरी आता अधिक 16% त्याच्यात ऍड होत असेल तर मग अडचण काय? नाही, त्याच्यात मुख्य अडचण काय आहे की आरक्षणाचा जो एक सिद्धांत आहे आणि त्याची एक अंमलबजावणीची एक पद्धत आहे की समजा आता एसटी प्रवर्गासाठी एवढ्या जागा आहेत आणि जर तेवढे उमेदवार प्राप्त झाले नाहीत किंवा तेवढे अर्ज आले नाहीत किंवा तेवढे उमेदवार लायक ठरले नाहीत तर एसटीच्या जागा एससीला जातात, बरोबर आहे, किंवा एससीच्या जागा एसटीला जातात. पण मात्र ओबीसीच्या बाबतीत वेगळं केलेलं आहे. जर पात्र उमेदवार मिळाले नाहीत किंवा नॉन क्रिमिलियरमुळे अनेक ओबीसी पात्र उमेदवारांना हाकलून दिलेले आहे. म्हणजे अपॉइंटमेंट म्हणजे ते इंटरव्ह्यू पास झालेले आहेत. बरं. आणि फक्त ते अपॉइंटमेंट लेटर घ्यायला जातात. बरं. त्यावेळेस त्यांना विचारतात की नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणलं काय होईल असं सांगा. मी तेच म्हणतो. मला माहिती आहे काय ते, पण ते एकदा तुमच्याकडनं कळू द्या. नाही, मी तेच म्हणतोय की आता जरी ओबीसी मध्ये त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला ओबीसी म्हणून वेगळं आरक्षण दिलेलं आहे आणि मूळ ओबीसी जे आहेत आधीचे त्यांना वेगळं दिलेलं आहे. भीती काय आहे सर की समजा आता हे मूळ आधीचे जे ओबीसी आहेत त्यांच्या प्रवर्गासाठी जर लायक उमेदवार प्राप्त झालेले नाहीत किंवा नॉन क्रिमिलियर म्हणून त्यांना हाकलून दिलं तर त्या जागा आपोआप मराठा समाजाला जातात. म्हणजे मूळचं जे ओबीसीचं 19% आरक्षण जे महाराष्ट्रात आहे तिथं जर ओबीसी उमेदवार पात्र झाले नाहीत तर ते 19%. तुमचं म्हणणं आकडा वाढवला आरक्षणाचा ओबीसी अंतर्गत तरी त्याचा काही उपयोग नाही. ठीक आहे. सराटेजी देवरे सर म्हणतात असं काही विषय नाहीये. आता मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलच आपण फक्त चर्चा करतो. महाराष्ट्रातले एकूण आरक्षणाची जी अंमलबजावणी आहे त्याची बद्दल आपण चर्चा केल्याशिवाय आयसोलेटेड मराठा समाजाचा प्रश्न आपण समजून घेऊ शकत नाही. पहिल्यांदा तुम्ही मंडल आयोगाचा जर पहिला चॅप्टर वाचला तर त्यामध्ये असं वाक्य आहे की महाराष्ट्रामध्ये या प्रमाणात लोकसंख्ये इतकं आरक्षण दिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे 67 साली जेव्हा 180 जातीची यादी केली तर ती अबाउट 10% पॉप्युलेशन धरून 180 जातीची यादी झालेली. त्यावेळेला व्हीजेएनटी 4% आसपास धरून त्यांना 4% आरक्षण दिलेलं आहे. एवढंच नाही तर ते आरक्षण काही 1-2 वर्ष चाललं नाही. ते 67 पासून 94 पर्यंत 14% आरक्षण होतं आणि त्याच्यामध्ये फार जाती काही नंतर इन्क्लूड झाल्या नाही. काही माळी, यादव वगैरे असं 10-5 जाती इन्क्लूड झाल्यानंतर माळी जातही काही ओरिजिनल याच्यामध्ये नव्हती. आता मी त्यांच्या मागासलेपणावर नंतर बोलेन. आधी प्रक्रिया समजून घेऊ की 14% आरक्षण 94 पर्यंत जे होतं ते आरक्षण कमी होतं का? ते तर लोकसंख्येच्या प्रमाणातलं आरक्षण होतं. मग 94ला असं काय घडलं की त्या आरक्षणामध्ये 23 मार्च 1994ला एकदम 16% वाढ करण्यात आली. हे जे म्हणाले की आम्हाला 16% आरक्षण पाहिजे, जर ओबीसीत द्यायचं आलं तर ते सुद्धा एक्झॅग्युरेटेड याच्यामुळे नाही, वाढीव अतिशयोक्त याच्यामुळे नाहीये. आयोगाने सांगितलं की इथे महाराष्ट्रामध्ये मागासवर्गाची संख्या 84% होती. बाबासाहेब पण हेच म्हणायचे की 85% मागासलेला समाज आहे. नेहरूंनी पण कालेलकर आयोगाच्या उद्घाटनाच्या वेळेला हेच म्हटलं होतं. म्हणजे 84% होते. म्हणजे एससी आणि ओबीसी सगळं आम्ही मागासलेले धरून होते. मग आता एससी एसटी 20% वगळले तर 64% होते. 50%चा फॉर्म्युला मराठ्यांना जसा लावला जातो, 64%ला 32% आरक्षण तर आजही महाराष्ट्रात आहे. मग त्याच्यामध्ये कुठलं एक्झॅग्युरेशन आहे की यांचं खूपच कमी होतं आणि यांचं खूपच जास्त होतं? इथे काय झालंय, 94ला नुसतं आरक्षण नाही वाढवलं. त्यांची मी अगदी सोप्या भाषेत सांगतो, आकडेवारीची पण गरज नाही. एक ओबीसीची भीती आणि मला कळत नाही की तुम्ही किंवा हे तुम्ही स्पष्ट शब्दात का म्हणत नाही. पण माझ्याबद्दल जर का ओबीसीच्या 20 जागा असतील तर आतापर्यंत ओबीसीतल्या विविध जाती त्यांच्यामध्ये त्या जात होत्या. मराठा समाज एन मास एकदा का ओबीसी मध्ये आला तर 20च्या 20 जागा किंवा किमान 15 ते 18 जागा मराठ्यांना जातील. भीती एनटी धनगरांची जागा यांना जात नाही, यांची जागा धनगराला जात नाही, ही वस्तुस्थिती. असं काही होत नसतं.
होत नसतं हे काही माझं पूर्ण होतं असं होत नसतं त्यामुळे तसं काही होणार नाही मी तुम्हाला फक्त रूल सांगितलं की असं होऊ शकतं आणि इथे काय अन्यायाची वगैरे काही भाषा करायचं कारण नाही पण यांनी जे सांगितलेलं की बाबा मराठा समाजाची मागणी काय की आम्हाला ओबीसीला दुखवायचं काही कारण नाही सरकार एकाच्यावर अडून बसलेलं आहे की 50% वरचं देणार तर आम्हाला आमच्या त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही आमचं आरक्षण टिकणार असेल आणि आम्ही सगळे मिळून मला नाही पुढचे 2 मुद्दे सांगायचे की याच्यामध्ये नेहमी काय तक्रार केली जाते ओबीसी बांधवांकडून की आम्हाला पुरत नाही मुळात आरक्षणाचा एक कोटा असतो तो देशाच्या एकूण क्वांटम मध्ये ठरतो सफिशियन्सी इज नॉट द क्लॉज फॉर रिझर्वेशन रिझर्वेशन इज फॉर असिस्टन्स म्हणजे जेव्हा आपल्याला लागलेलं वगैरे असतं तर काठी टेकवाय पुरतं ते असतं ते काही पाऊल नसतं ते त्यामुळे रिझर्वेशन कधीच पुरणार नसतं बाबासाहेबांनी जेव्हा 30 नोव्हेंबर 1948 सांगितलं तर त्यांनीच सांगून ठेवलंय की हे वाढवायचं नाही म्हणून मग सगळे कोर्ट ते बाबासाहेबांनाच कोर्ट करतात आणि ओबीसींना जेव्हा पुरत नाही तर मराठा त्याच्यात एकच कॉम्प्रोमाइज करू शकतात जर कन्सेन्सस थोडाफार कमी जास्त करून आपण सगळे पण आम्ही यांच्या आरक्षण घेण्याच्या बाजूचे नाही आम्हाला वरचं आरक्षण पण चालतं पण उद्या जर समजा कोर्टात गेलं आणि उद्या जर आम्हाला एकटं लढवलं मग आपण सगळे मिळून लढलं पाहिजे ना इथे मला इथे एक मुद्द्यावरती त्यातल्या त्यात कन्सेन्सस आहे आणि जे मगाशी देवरे पण म्हणाले की जर का ओबीसीना धक्का न लावता आरक्षण मिळत असेल आणि सराटेंनी त्याला पुस्ती सोडलेली आहे की ज्याला चॅलेंज होणार नसेल तर त्या आरक्षणाला काही हरकत नाहीये तो मिडल मार्ग आहे आणि इथे एक रेटा तयार झाला की दरवेळी 50% एक तर मुळात बाबासाहेबांनी ते घटना समितीच्या चर्चांमध्ये केलेलं विधान आहे तो कायदा घटना दत्त नाही तो बदलला जाऊ शकतो देशातली विशिष्ट स्थिती लक्षात घेता तो बदलला जाऊ शकतो बदलायची सध्या अतिशय अपवादात्मक स्थिती आली असेल तर ते करावं लागेल आणि तसं जर का झालं आणि त्याच्यामध्ये सब कॅटेगऱ्या केल्या आणि मगाशी देवरे आणि बाकीचे पण म्हणतात की नुसतं मराठे कशाला ओबीसी अंतर्गत सुद्धा मोठ्या जाती आहेत त्यामुळे आता कास्ट बेस्ड नुसता क्लास नव्हे तर कास्ट बेस्ड आरक्षण सुद्धा करायला पाहिजे कदाचित या नवीन गोष्टी आणाव्या लागतील मला कल्पना सराटेचे सगळ्यांना मुद्दे मांडायचे पण फक्त थोडक्यात मांडा कारण मला संपवावं लागेल याच्यामध्ये त्यांचं जे मत आहे ना की आम्ही हे टिकवण्यासाठी 100% प्रयत्न करणार आणि ते टिकवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर जर आम्हाला अपयश आलं तरच वेगळा विषय येतो हा एक मुद्दा आहे आणि पहिलाच जे रेकमेंडेशन आहे मराठा कम्युनिटी ऍज अ क्लास ऑफ सिटीजन्स आम्ही सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड आणि इनएडिक्वेट रिप्रेझेंटेड आहोत सरांनी पुन्हा तशी चूक करता कामा नये की हे 20% आहेत आयोगाने जे दिलेलं आहे ते मानायची आपल्याकडे पद्धत आहे मी आयोगाबद्दलची सुद्धा अधिक चर्चा होऊ शकली असती काही तांत्रिक बाबी आहे सराट्याची मी आपला असर्टिव्हनेस तुमचा आग्रह जरी मान्य केला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून तरी सुद्धा काही आक्षेप आहेत ते मान्यवरांचे आहेत तर आहेत म्हणजे आयोगाच्या कार्यक्षमतेबद्दल त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अजूनही आक्षेप आहेत ते मिटलेले नाहीत पण तरी सुद्धा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की तो अधिकृत आयोग आहे त्याबद्दल टीका टिप्पणी वेगळ्या होऊ शकतात इथे आपण या चर्चेमध्ये थांबतोय अर्थात ही पहिली आणि शेवटची नाही अजून स्वतः अहवालच पटालावर आलेला नाहीये त्यामुळे या चर्चा पुन्हा आपल्याला घ्याव्या लागणार आहेत पुन्हा एकदा असं विचारमंथन आपण घडवून आणू पण तुर्तास इथे छोटासा ब्रेक घेऊन थांबणार आहोत पाहत राहा एबीपी माझा